अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या स्वामी सहस्मित यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण आज संकष्ट चतुर्थी निमित्त आपण काही सेवा आणि काही उपाय बघणार आहोत. तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर 24 जुलै 2024 वार आहे बुधवार. या दिवशी आहे संकष्ट चतुर्थी, म्हणजे उद्या आहे संकष्ट चतुर्थी. तर आपण त्यानिमित्त बघा मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे. म्हणजे ती सेवा आहे ना तुमच्या आहे ना म्हणजे मुलाच्या हातानेच तुम्हाला करायची आहे. आणि जर तुमची मुलं जर लहान असतील किंवा मग मोठी असतील त्याच्यावर सुद्धा मी सांगणार आहे कसं तुम्हाला काही मंत्रसूत्र बोलायचे आहेत. तर आषाढ महिन्यात येत आहे संकष्ट चतुर्थी. तर उद्याच आहे संकष्ट चतुर्थी. तर बुधवारी संकष्टी येणे बघा. उद्या बुधवार आहे आणि बुधवारी संकष्ट चतुर्थी येते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का याचा अर्थ काय होतो. तर बुधवारी बघा आपण ज्यावेळेस गणपतीची पूजा करतो तर बुधवारी बघा असं अतिशय असा महत्त्वाचा दिवस मानला जातो, शुभ दिवस मानला जातो बुधवारसुद्धा गणपतीचा. बुधवारी संकष्टी येणे आणि गणपतीचे पूजन करणे ना हे सुद्धा आहे ना खूप विशेष मानले आहे. कारण हे सुद्धा आहे ना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे बुधवारीसुद्धा. तर मी तुम्हाला सांगितलं होतं ना आधीच्या व्हिडिओमध्ये की आता चातुर्मास चालू झालेला आहे. तर आषाढ महिन्यात बघा आषाढ एकादशी आपली झाली ना त्या दिवसापासूनच चातुर्मास चालू झालेला आहे. म्हणजे चातुर्मास येणं हा 4 महिन्याचा असतो. आता त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ लवकरच येतील आपल्या चॅनलवर. आणि तसंच आहे ना आता ही चतुर्थी आहे ना चातुर्मासामधली. तर आपल्याला याच निमित्त आहे ना म्हणजे काही आहे ना तुम्हाला 2 असे छोटेसे उपाय आणि सेवा करायची. तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, आपले विघ्न दूर करत असतात. आणि तसंच बुद्धीचे देवता आहेत, ज्ञानाचे देवता आहेत, ते विद्येचे देवता आहेत आपले गणपती बाप्पा. आपल्या सगळ्यांचे प्रिय आहेत ते गणपती बाप्पा. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आहे ना आपण कोणतीही विशेष अशी सेवा जरी केली ना कोणतेही कार्याला बघा आपल्याला आधी गणपतीचं पूजन करावं लागतं. त्याच्यानंतर आपण इतर देवी देवतांचं आपण पूजन करत असतो. तर त्याचमुळे ना गणपतीला असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आपण दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला आपण सेवा उपाय करतच असतो. पण जे नवीन आहेत त्यांना काहीच माहिती नाही. आता जे जुने आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे, त्यांना काही नव्याने सांगायची गरज नाही आहे. पण बघा जर तुम्ही नवीन असाल तर सगळे आपले चतुर्थीचे व्हिडिओ जे काही आहे संकष्ट चतुर्थीचे व्हिडिओ तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघा सगळे व्हिडिओ. मग तुम्हाला समजेल की कशा सेवा आणि कसे उपाय असतात तर ते तुम्हाला समजून जाईल. तर तुम्ही अवश्य सगळे व्हिडिओ माझे बघा चतुर्थीचे जर तुम्ही नवीन असाल तर जसे आपले गणपती बाप्पाला बघा अनेक अशी नावे आहेत ना, विविध नावाने ओळखलं जातात गणपती बाप्पाला. तर त्याप्रमाणे नावाप्रमाणेच तुम्हाला सांगू का, नावाप्रमाणेच आहे ना विघ्नहर्ता आहे ना आपले विघ्न दूर करत असतात, भक्तांचे विघ्न दूर करत असतात आपले गणपती बाप्पा. तर प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला ज्यावेळेस आपण आहे ना आपले विघ्नहर्तांची आहे ना आपण गणपती बाप्पांची आपण ज्या वेळेस विधिवत पूजा करतो त्या गणपती बाप्पाची पूजा आणि व्रत केल्याने आहे ना आपल्याला आहे ना आपल्या सर्व संकट आणि दुःख त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळत असते. आणि आपली देखील इच्छा आहे ना जी काही आहे आपली इच्छा तर ती पूर्ण होत असते आणि आपलं जीवन येणं आनंदी होत असतं, आनंदी राहत असतं आपलं जीवन. त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाची पूजा अर्चा करायची असते. गणपती बाप्पाच्या कृपेने आहे ना सर्व प्रकारच्या आपल्या अडथळ्यांपासून आपल्याला मुक्ती भेटत असते. त्या गणपती बाप्पाच्या कृपेने आहे ना म्हणजे आपल्या जीवनातले जे काही संकट दुःख अडथळे असतील ना तर त्याला आहे ना मुक्ती भेटत असते. म्हणून आपल्याला गणपती बाप्पाचे व्रत करायचे असते, पूजा करायची असते, आपल्याला त्यांची आराधना करायची असते गणपती बाप्पाची. तर आता सेवा काय करायची तर बघा जी सेवा तुम्हाला मी सांगणार आहे आता तर ती सेवा तुम्ही तुमच्या मुलाकडनं करून घ्यायची आहे. म्हणजे त्याने काय होणार आहे माहिती आहे का, आता आपल्याला माहिती आहे आपले गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. तसंच आहे ना बघा तुमचा जर मुलगा तुमच्या अभ्यासात म्हणजे शिक्षणात कमीपणा असेल त्याचा म्हणजे कमी असेल म्हणजे काही हुशार नसेल नाही का, आणि तसंच तुमच्याशी भांडत असेल किंवा असं काहीतरी तुमचं ऐकत नसेल तर हा जो आहे ना तुम्हाला उपाय सांगणार आहे हा तो अतिशय असा प्रभावी उपाय आहे. तुम्ही करून बघा, अनुभव घ्या आणि मग तुम्ही इतरांना सुद्धा सांगाल. तर आता मी तुम्हाला जी काही सेवा सांगते ना तर ती तुम्ही ना तुमच्या मुलाकडनं करून घ्यायची आहे. म्हणजे मुलांकडनं लहान मुलं असो किंवा मोठी असो तरी चालणार आहे, तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्यायची आहे. तर ती सेवा कोणती आहे माहिती आहे का, जसं आपण दर महिन्याला चतुर्थीला आपण ज्यावेळेस अभिषेक करतो गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करतो, आपलं गणपती अर्थशीर्ष बोलतो 11 वेळा आणि गणपती स्तोत्र बोलतो 11 वेळा. त्याप्रमाणेच बघा जर गणपती अर्थशीर्ष तुमच्या मुलांना जर आलं नाही तर तुम्ही गणपती स्तोत्रसुद्धा त्यांना सांगू शकता. तर तुम्ही 11 वेळा बोला किंवा एकदा बोला, म्हणजे त्या मुलांकडनं तुम्ही बोलून घ्या. आणि जर समजा आता तुमचे लहान मुलं असतील तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि त्यांना अभिषेक करायला सांगा. त्यांच्या बाजूला तुम्ही बसा, म्हणजे त्याप्रमाणे ते अभिषेक करतील आणि श्रवणसुद्धा करता येईल. म्हणजे त्यांच्या कानावर पडेल यूट्यूबला लावून दिल्यावर जे गणपती अर्थशीर्ष आणि गणपतीचं आपलं गणपती स्तोत्र आता तुम्हाला समजलं असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही यूट्यूबला लावून द्या, नाहीतर तुम्ही स्वतः जरी बोलले आणि तुमच्या मुलांना तुम्ही सांगितलं अभिषेक करायला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तरी चालणार आहे. अतिशय उत्तम. त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता तुम्हाला समजलं असेल तर तसं तुम्ही करून घ्यायचं. त्यांच्या मुलांकडनं सेवा करून घ्यायची यावेळेस. आणि तरी बघा दर चतुर्थीला जरी तुम्ही असं आता ही जी चतुर्थी आहे उद्याची तर आहे ना पुढच्या जरी चतुर्थीला म्हणजे या चतुर्थीपासून जरी तुम्ही अशा
चतुर्थी गेले 11, 21, 51, 108 म्हणजे प्रत्येक चतुर्थीला जेवढी चतुर्थी येईल का तेवढ्या चतुर्थीला जरी तुम्ही करून घेतली तुमच्या मुलाकडनं सेवा तरी अतिशय उत्तम. कारण आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, ज्ञानाचे देवता आहेत, विद्येचे देवता आहेत. त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा तुम्हाला जर वाटत असेल की माझी मुलं खूप हुशार व्हावी नाही का, कारण काय होतं एकीकडे आहे ना आपली मुलं आहे ना मस्ती करतात, आपलं ऐकत नाही, उलट बोलतात, अभ्यासच करत नाही आणि आपण आहे ना इथं देवाजवळ आपण बसून आहे ना लागल तेवढी म्हणजे सेवा करतो. माझ्या मुलांना हुशार बनवा, असं करा तसं करा नाही का, अभ्यासात त्याला हुशार होऊ द्या, अभ्यास करू द्या, असं काही आपण बोलत असतो, प्रार्थना करत असतो आपण तसं देवाला. पण काय होतं ना एकीकडे जर तुमचा मुलगा अभ्यासच करत नसेल तर काय उपयोग आहे सांगा बरं तुम्ही काही बोलून. म्हणून मी तुम्हाला बोलणार आहे की तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बघा ताई दादांनो तुम्ही तुमच्या मुलांकडनं डायरेक्ट सेवा करून घ्या त्यांच्याच हाताने गणपती बाप्पाच्या मूर्तीवर. बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल कारण की तुम्ही सुद्धा आवर्जून तुमच्या मुलांकडनं सेवा करून घ्या. जर तुमची मुलं लहान असेल तर तुम्हाला मी सांगितलं तुम्ही स्वतः बोला किंवा यूट्यूबला लावून द्या आणि जर मुलं मोठी असेल तर त्यांच्याकडनं वाचून घ्या आणि जर नाहीच जमलं त्यांना, कारण संस्कृती गणपती अर्थशीर्ष हे संस्कृती, तुम्ही गणपती स्तोत्र जरी त्यांना बोलायला सांगितलं तरी चालणार आहे, म्हणजे 11 वेळा बोला किंवा एकदा बोला तरी चालणार आहे. तर याप्रमाणे तुम्ही अभिषेक करून घ्या. बघा गणपती अर्थशीर्ष 11 वेळा बोलायचं आहे, त्याच्यानंतर फलश्रुती जी काही येते तर ती तुम्हाला बोलायची आहे. आणि किंवा बघा तुम्ही गणपती स्तोत्र जरी बोलले तरी चालणार आहे. आपलं गणपती अर्थशीर्ष 11 वेळा किंवा गणपती स्तोत्र 11 वेळा दोघांपैकी एक तुम्ही बोलू शकता, म्हणजे तुमच्या मुलांकडनं करून घ्यायचं आहे तुम्ही. तर तुम्ही स्वतः बोलले तरी चालणार आहे. आता तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे. आणि तर आता पहिला उपाय आपला झाला अभिषेकचा, तर अभिषेक तुमच्या मुलाकडनं करून घ्या किंवा तुम्ही स्वतः जरी केला तरी चालणार आहे. आणि दुसरा उपाय तुम्हाला सांगेल की तो ध्रुवांचा. बघा ध्रुवा 21 ध्रुवा, आता आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पाला अतिशय असं प्रिय आहेत त्या ध्रुवा. तर 21 ध्रुवा तुम्ही तुमच्या मुलांच्या हातामध्ये द्यायच्या आहेत, तुम्ही स्वतः घ्यायच्या नाही, त्यांच्या हातामध्ये तुम्हाला द्यायच्या आहेत 21 ध्रुवा. आणि तुम्हाला त्यांना बोलायला लावायचे 11 वेळा गणपती अर्थशीर्ष किंवा गणपती स्तोत्र दोघांपैकी एक जरी बोलले तरी चालणार आहे. आणि जर त्यांना नाही चाललं गणपती अर्थशीर्ष तर गणपती स्तोत्र जरी बोलले तरी चालणार आहे आणि यूट्यूबला जरी लावून दिलं तरी चालेल किंवा त्यांना येत असेल बोलायला तर द्या. आता तुम्हाला मी सांगितलं लहान मुलं जर असतील तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या किंवा तुम्ही स्वतः श्रवण करा. आणि जर मुलं मोठे असतील तर त्यांना गणपती अर्थशीर्ष बोलायला लावा. आणि जरी नाही आलं तरी आपलं गणपती स्तोत्र बोलायला लावा. तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता तुम्हाला 2 उपाय झाले, आता तुम्हाला तिसरं सांगते. तिसरा उपाय काय आहे तर बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण जे नवीन आहे त्यांना काहीच माहिती नाही, त्यांच्यासाठी सांगत आहे. आता जे माझे सबस्क्रायबर आहे त्यांना सगळ्यांना माहीत आहे सेवा काय आहे कशी आहे. आणि जर तुम्हाला सुद्धा मी सांगेल जर तुम्हाला काहीच माहिती नसेल तर बघा आपले संकष्ट चतुर्थीचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता, चेक करा तुम्ही. आणि तुम्हाला मी तिसरा उपाय सांगते. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि खोबऱ्याच्या वाटीवर तुम्हाला 2 कापूर ठेवायचे आहेत. आपली खोबऱ्याची जी वाटी असते ती छोटीशी घ्यायची आहे थोडीशी आणि त्याच्यावर तुम्हाला 2 कापूर ठेवायचे आहेत. ही जी सेवा आहे ना तर ही आहे ना संकटमोचन सेवा आहे, अतिशय प्रभावी सेवा आहे. आता जे सगळेजण करत असतात, मी सुद्धा करते म्हणून मला अनुभव आहे त्या गोष्टीचा, कारण त्यामुळेच बघा जे मी करत असते नेहमी तेच तुम्हाला सुद्धा मी शेअर करत असते काही गोष्टी. तर बघा तुम्ही सुद्धा करून बघा आणि अनुभव घ्या, कारण माझा हा स्वतःचा अनुभव आहे. काय तुमच्यात बदल होतो, काय तुम्हाला असं काय वाटतं ते तुम्ही स्वतः अनुभवाला. तर मी नाही सांगत तुम्हाला काही, तर ते तुम्हाला तुमचं कळायला पाहिजे अनुभव नाही का. तर मी नाही सगळं सांगत तुम्हाला याच व्हिडिओमध्ये, तुम्ही स्वतः अनुभव घ्याल त्या गोष्टींचा. अशा गोष्टी केल्यावर जी सेवा मी तुम्हाला सांगेल त्या गोष्टींचा तुम्ही जर अनुभव घेतला, तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही मला स्वतः कमेंट करून सांगाल की ताई आम्हाला या गोष्टीचा आम्हाला असा अनुभव आला. फक्त तुम्हाला मी सांगेल की तुम्ही करून बघा, जर करत नसाल तर. अतिशय अशी उत्तम प्रभावी सेवा आहे. तुम्हाला काय करायचं आहे बघा, आता तुम्हाला मी सांगितलं की वाटी आपली खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि 2 कापूर ठेवायचे. तर ही सेवा आहे ना संध्याकाळी बघा, उद्या संध्याकाळी चतुर्थी आहे, उद्या दिवसभर, तर उद्या चंद्रोदय आहे 9:15 वाजता, तेव्हा आपला व्रत सोडायचा असतो, आपण उपास सोडायचा असतो नाही का. चंद्राची आपण पूजा वगैरे करून पूजा करून वगैरे आपण व्रत आपलं सोडत असतो. तर त्याप्रमाणे तुम्हाला बघा उद्या संध्याकाळी 7 नंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे, कारण ही अतिशय अशी संकटमोचन सेवा आहे, अतिशय प्रभावी सेवा आहे. कारण माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा सेवा करा म्हणजे कराच. तर तुम्हाला काय करायचं आहे, अतिशय साधी सोपी सेवा आहे बघा, काही हार्ड नाही आहे. तर अतिशय साधी सोपी सेवा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला संध्याकाळी 7 नंतर 7च्या नंतरच किंवा 6:30 नंतर जरी तुम्ही केलं तरी अतिशय उत्तम. तुम्हाला काय करायचं, खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि 2 कापूर ठेवायचे आणि ते जाळायचे. म्हणजे पूर्ण कापूर जाळेपर्यंत तुम्हाला तिथंच बसायचं आहे आणि तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र कोणता बघा आता मी सांगते. ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, असा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. जोपर्यंत तो कापूर जळत नाही पूर्णपणे तोपर्यंत तुम्हाला तिथंच बसून तुम्हाला तो मंत्र बोलायचा आहे. आपल्या देवासमोरच तुम्हाला, देवघरासमोरच तुम्हाला तो आपलं कापूर जाळायचा आहे.
आता तुम्हाला समजलं असेल. आणि बघा शक्यतो कसं आहे ना, आपला जो खोबऱ्याची वाटी असते ना ती पण खाली जळू शकते, कारण मला माहिती आहे कधी कधी होतं माझं असं. तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही छोटीशी वाटी घ्या खाली किंवा डिश घेतली तरी चालेल, असं डायरेक्ट तुम्ही ठेवू नका. काय झालं तर 1-2दा मी असंच ठेवलं खाली, तर ते म्हणजे थोडंसं जळलं होतं नाही का, लादी पण खराब होते. मग म्हणून तुम्हाला म्हणणार आहे तुम्ही छोटीशी वाटी घ्या किंवा डिश घ्या आणि त्याच्यावर सुद्धा ठेवलं खोबऱ्याची वाटी आणि त्याच्यात 2 कापूर ठेवले आणि जरी जाळले तरी चालणार आहे. तर तुम्हाला तर समजलं असेल. तुम्हाला ओम श्री विघ्न हरताय नमः, ओम श्री विघ्न हरताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. हा मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते. तर तुम्हाला समजलं असेल. अतिशय असा सोपा मंत्र आहे आणि ज्यांना काहीच जमणार नाही ना त्यांनी बघा, तुम्हाला मी सांगले, ज्यांना काहीच जमणार नाही त्यांनी फक्त ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जरी जप केला तरी चालणार आहे. किंवा आपला बघा, आपला प्रभावी मंत्र आपला आहे आपल्या गणपती बाप्पाचा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. परत एकदा सांगते, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. हा जरी मंत्र जरी तुम्ही बोलले 108 वेळा बोलले तरी चालणार आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल. आता हे 3 तुम्हाला उपाय दिलेले आहेत. आता याच्यामधले कोणतेही जरी उपाय तुम्ही केले मुलांकडनं तरी चालणार आहे. आणि तुम्हाला काय करायचं, ज्यावेळेस खोबऱ्याची वाटी आणि कापूर ज्यावेळेस जाळू ना त्यावेळेस तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, त्यावेळेस तुम्हाला ते जाळून झाल्याच्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलासाठी की हे गणपती बाप्पा विघ्नहर्ता, आमची विघ्न दूर कर, आमची संकट दुःख दूर करा आणि माझ्या मुलाची प्रगती होऊ द्या, तो अभ्यासात हुशार होऊ द्या, असं तुम्हाला बोलायचं आहे. माझ्या मुलांनी माझं सगळं काही ऐकू दे असं तुम्हाला बोलायचं आपल्या विघ्नहर्ताला, कारण आपले विघ्न दूर करत असतात आपले गणपती बाप्पा. त्यामुळे त्यांना आपले ही म्हणजे आहे ना, थोडक्यात तुम्हाला सांगू का, ही आपली विघ्न दूर करण्याची म्हणजे विघ्न दूर करण्याची आहे ना संकट मोचन सेवा आहे. तुम्हाला थोडक्यात सांगते मी. तर ही सेवा अतिशय अशी प्रभावी आहे. मी सुद्धा केलेली, मी करत असते. म्हणजे दर याला चतुर्थीला मी करत असते. आता प्रॉब्लेम आल्यावर नाही करता येत मला अर्थात, पण तुम्हाला मी सांगेल मी करत असते कायम. म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही सुद्धा करून बघा आणि अनुभव घ्या तुम्हाला काय वाटतं. ज्यावेळेस आपण जे कापूर जाळतो, दोन कापूर घेऊन किंवा आपल्या खोबऱ्या वाटी आपण जे काही 2 कापूर जाळतो ना त्यांनी काय होतं माहिती आहे का, तर त्यांनी बघा आपल्या आहे ना आयुष्यातली जी संकट दुःख काही विघ्न असतात ना तर ती वाईट आहे ना, काही म्हणजे अशी बाधा आहे ना कमी होत असते, म्हणजे दूर होत असतात. म्हणजे त्याचे आहे ना त्याचं प्रमाण आहे ना खूप कमी होत असतं. आणि तुम्हाला सांगू का, या सगळ्या आपण जे काही सेवा करतो ना त्याने ना आपल्यावरचं म्हणजे कितीही मोठं जरी संकट आलं तरी ते बघा खूप कमी जास्त प्रमाणात त्यानं कमी होऊ लागतं. म्हणून आपल्याला छोट्या मोठ्या सेवा अशा करायच्या असतात. आता तुम्हाला समजलं असेल. आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगते आता मी, बघा जी खोबऱ्याची वाटी आहे ना, आपण 2 कापूर जाळणार आहे त्या वाटीवर, खोबऱ्याच्या वाटीवर, तर ती खोबऱ्याची वाटी, ते खोबरं आणि ध्रुवा बघा 21 ध्रुवा आपण जे काही ठेवणार आहे तर ते ध्रुवा आहे ना तुम्हाला रात्रभर ठेवायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी आणि ध्रुवा तुम्हाला दोन्हीसुद्धा निर्मल्यामध्ये टाकायचं आहे. कुठेही असं कचऱ्यामध्ये डस्टबिनमध्ये वगैरे टाकून देऊ नका तुम्ही. अतिशय अशी प्रभावी आपण सेवा केलेली आहे तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाका असं तुम्हाला मी सांगितलं. आणि बघा जे तीर्थ आहे ना, जे अभिषेक आपण जो केलेला आहे आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर जो अभिषेक केलेला आहे तर ते तीर्थ आहे, तर ते तुम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी सगळ्यांनी प्राशन करायचं आहे. बघा थोडंसं सुद्धा असं वायाला जाऊन द्यायचं नाही तुम्ही. आणि जरी तुम्हाला नको असेल म्हणजे जास्त असेल थोडं सगळ्यांनी घेतलं, घरातल्यांनी जरी घेतलं सगळ्यांनी आणि काही उरलं तर तुम्ही ते काय करायचं, तुम्ही इतर झाडांना टाकायचं आहे. इतर झाडांना तुम्ही टाकू शकता पण तुम्ही फक्त तुळशीच्या झाडाला टाकू नका. कारण काय होतं ना, तुळशीला आपण ज्यावेळेस टाकतो नाही का, आता आपण देवपूजेचं आपण देव वगैरे धुतो नाही का, देवांना आंघोळ वगैरे घालतो त्यावेळेस सुद्धा, किंवा आपलं असं कोणतंही जरी तीर्थ असलं, पाणी असलं, पंचामृत असलं, आपण डायरेक्ट आपण तुळशीला टाकतो नाही का. तर असं नाही करायचं. कारण काय होतं, तुळशीचं आहे ना जे पावित्र असतं नाही का, पावित्र, तर ते सगळं ना निघून जात असतं. काही जण असे करतात. म्हणून मी तुम्हाला सांगणार तुम्ही असं कधीही करू नका. बघा अतिशय हे चुकीचं आहे. कारण तुळशीचा तर मग तुम्हाला मी सांगितलं की पावित्र जे काही असतं ते सगळं निघून जात असतं. आपलं सगळं काही वायाला जात असतं. त्यामुळे बघा इतर झाडांना तुम्ही टाकू शकता, फक्त तुळशीला टाकू नका. तर आता तुम्हाला समजलं असेल की आता सेवा काय करायची. आणि सेवा बघा तशीच येणार, ते आहे ना सगळं काही जे तुम्हाला सांगितलं गणपती अर्थौशीर्षय, गणपती स्तोत्र, तर ते सगळं आहे ना आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही ही नित्यसेवेची आपली जी पोथी आहे ना बघा, ही पोथी आहे नित्यसेवेची. आता आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना माहीत आहे, पण जे नवीन आहे त्यांना माहिती नाही. तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही काय करा, यूट्यूबला बघा, गुगलवर चेक करा तरी चालणार आहे. बघा अतिशय अशी प्रभावी सेवा आहे. तुम्ही करत नसाल तर करत जावा. दर चतुर्थीला करत जावा. मी सुद्धा करते, माझा कधी खंड नाही पडत. फक्त आहे ना प्रॉब्लेम वगैरे जर आला ना तर खंड पडतो, असं आहे माझं. तर तुम्हाला मी सांगेल की तुम्ही सगळ्यांनी आवर्जून करा. आणि तुम्हाला मी सांगेल गणपती अर्थौशीर्षय, तसंच आहे आपलं गणपती स्तोत्र जे काही आहे तुम्हाला मी सांगितलं ते तुम्ही दररोज बघा यूट्यूबला लावून देत जा. काय होतं नाही, याने काय होतं माहिती आहे का, घरात लावले नाही मंत्रसूत्र लावले काय होतं,
तुमच्या मुलांच्या कानी पडेल गणपती अर्थोशीर्ष गणपती स्तोत्र तुमच्या मुलांच्या कानी पडलेल 1-2 दिवस मुलं बोलतील आई अगं मम्मी हे काय लावलं, पण नंतर त्यांना तेच आवडू लागलं नाही का, म्हणजे त्यांच्यासुद्धा कानी पडेल आणि त्यांचंसुद्धा पाठ होऊन जाईल. म्हणून तुम्हाला सांगणार आहे अतिशय अशी प्रभावी सेवा आहे, सगळ्यांनी आवर्जून करा असं मी तुम्हाला सांगेल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आमची मुलं अभ्यासात हुशार व्हावी, आमची मुलं सगळं आमचं ऐकावं उलट नाही बोलावी, आमच्या मुलांना खूप बुद्धी अशी यावी नाही का, स्मरणशक्ती त्यांची वाढवावी, म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही काय करायचं, तुम्हाला या सगळ्या काही मी सेवा सांगत आहे तर त्या तुम्ही करायच्या. अतिशय अशी प्रभावी सेवा आहे, सगळ्यांनी करून बघा. आणि उद्या आहे चतुर्थी, तर बघा तुम्हाला मी सांगितले, बघा तुम्हाला मी जी काही सेवा सांगितली होती ना 121 दिवसांची, आधीच्या व्हिडिओमध्ये आहे, माझे व्हिडिओ तुम्ही चेक करा, त्याच्यात दिलेली आहे सेवा. मी 121 दिवसांची 120 वेळा बोलायचं आहे आपल्याला एक मंत्र, तर त्याची सेवा मी तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून करा असं मी तुम्हाला सांगितलं. जर सुरुवात करायची असेल तर या ज्या काही आपण सेवा करत असून त्यांनी काय होतं असं माहिती आहे का, आपल्या ना आयुष्यात जी काही संकट येतात, दुःख येतात, त्याची झळ आपल्याला लागत नाही आणि त्याची तीव्रतासुद्धा खूप कमी प्रमाणात होऊ लागते नाही का. त्यामुळे आपल्याला अशा छोट्या मोठ्या सेवा करायच्या असतात. आता सगळ्यांनी ही सेवा आवर्जून करा असं मी तुम्हाला सांगेल. अतिशय अशी छोटीशी सेवा आहे पण महत्त्वाची सेवा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, आणि अतिशय अशी छोटीशी माहिती होती पण महत्त्वपूर्ण माहिती होती. मला आजचा व्हिडिओ एवढाच होता. तर व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ शेअर केला नाही तरी चालणार आहे, फक्त ओरली इतरांना तुम्ही सांगत जावं, ज्यांना खरंच गरज आहे ना, तर ती सेवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुखाने तुमच्या स्वतःच्या याच्याने सांगत जावा. व्हिडिओ शेअर केला नाही तरी चालेल, कारण काय होतं ना तुम्हाला सांगू का, आपण जर इतरांना ज्ञान दिलं तर काय होतं ना, म्हणजे ती गोष्ट म्हणजे त्याचं आहे ना पुण्य थोडंफार आपल्यालासुद्धा भेटत असतं नाही का. मग तुम्हाला सांगणार आहे तुम्ही सुद्धा इतरांना सांगत जावा, व्हिडिओ शेअर केला नाही तरी चालणार आहे. तर चला, तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.